एकात्मतेचा बंधुभावतेचा सण म्हणजे गुढीपाडवा असतो आणि त्याचंच प्रतीक सांस्कृतिक संपन्नतेचं प्रतीक असतं शोभायात्रा। प्रतिनिधींनी बातचीत केली, काय एकंदरीत स्वरूप आहे या शोभायात्रेचं जाणून घेतलं, पाहूया। डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या महिला आपण अनेकदा पाहिलेल्या आहेत, मात्र इथे पहिल्यांदा डोक्यावरती कलश घेऊन चालणाऱ्या महिला आपण पाहतो आहोत। आपण त्यांना विचारूया, मावशी डोक्यावरती कलश आणि तांब्या घेऊन काय विशेष काय आहे? म्हणजे आपल्या मराठी माणसं त्याचे आपलं हिंदुत्वाचं अभिमान आम्हाला वाटतो, ते पण सर्वात महत्वाचं म्हणजे डोक्यावरती कलश घेऊन तुम्ही जाता आहात, काय सांगाल? हिंदू धर्माचं एक प्रतीक आहे आणि ते ह्या प्रतीकामुळे आपल्या हिंदू धर्माची ओळख लोकांना आठवण झाली पाहिजे का हिंदू धर्मामध्ये काय काय असते आणि काय काय नाही हे आम्ही स्वामींच्या तर्फे लोकांना कळवून देतो। मार्गदर्शन ह्याच्यामध्ये होऊन जाते। स्वामी किती महिला डोक्यावरती कलश चालण्याची ही संकल्पना कुठून सुचली? डोक्यावरती कलश घेऊन चालण्याची ही संकल्पना कुठून सुचली? डोक्याची संकल्पना म्हणजे हे आपलं कलश आणि हे जे नारळ आहे हे आपलं पवित्र शुभ आणि आपण हे माझं चिन्ह मानलं जातं, त्याच्यासाठी आपण हे कलश वगैरे घेऊन पुढे निघतो। आपण पाहिलं का हिंदू धर्माच्या संस्कृतीतल्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या या शोभायात्रेच्या माध्यमातून जनतेसमोर कशा ठेवल्या जातात आणि एक आगळी वेगळी महिलांची छोटीशी वारी ज्यामध्ये कलश आणि तांब्या डोक्यावर घेऊन ते या वारीमध्ये किंवा या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। डोंबिवलीहून कॅमेरा पर्सन प्रेमसह तुषार शेटे, TV9 मराठी। एकात्मतेला, स्नेहवाढीला चालना देणारा हा गुढीपाडव्याचा सण असतो आणि आपण पाहतोय शालेय विद्यार्थी देखील लेझिम खेळताना दिसत आहेत, टाळ वाजवताना दिसत आहेत। आपण पाहतोय मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत दरवर्षी केलं जातं डोंबिवलीमध्ये। खास करून या शोभायात्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात। पारंपरिक पेहरावात स्थानिक सहभागी होताना देखील दिसतात। वेगवेगळे सामाजिक संदेश या शोभायात्रांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचाच कुठेतरी भाग म्हणून डोंबिवलीमध्ये अपघातात जखमी झालेल्यांना रक्त पुरवठा करणं गरजेचं असतं। त्याच संदर्भात एक महत्त्वाचा सामाजिक संदेश देण्यात आलेला आहे। आमच्या प्रतिनिधींनी त्याचाही आढावा घेतला, पाहूया। महाराष्ट्रामध्ये सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे आणि या रस्ते अपघातांमध्ये जखमी होणाऱ्यांमधनं मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे, कारण की त्यांना ऐन वेळेला मदत मिळत नाही आणि बऱ्याचदा रक्ताचा जो पुरवठा जो होणं आवश्यक असतो तो मिळत नाही। म्हणून एक असा चित्ररथ इथे ठेवण्यात आलेला आहे। एक ऍक्सिडेंट झालेली कार ठेवण्यात आलेली आहे, त्यातनं एक व्यक्ती जखमी अवस्थेत बाहेर दाखवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर दुसरी एक बाईक देखील इथे ठेवण्यात आलेली आहे आणि यातून एक संदेश एवढाच देण्याचा प्रयत्न केलेला आहे, डोनेट ब्लड बट नॉट ऑन रोड। सर्वात महत्वाचं म्हणजे रक्तदान हे श्रेष्ठदान आपण नेहमी म्हणत असतो, मात्र ते रक्तदान श्रेष्ठदान किती खरोखर श्रेष्ठ आहे याची जाणीव लोकांमध्ये व्हावी आणि म्हणूनच असं एक चित्ररथाच्या माध्यमातून रक्तदानाला प्रवृत्त करणारा एक चित्ररथ या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेला आहे। आता किमान नागरिकांनी या शोभारथाकडे बघून तरी रक्तदान करायला महत्व दिलं पाहिजे, जेणेकरून रक्ताचा जो तुटवडा आहे तो तुटवडा कमी व्हायला मदत होऊ शकते आणि जे व्यक्ती जखमी झालेले आहेत त्यांना जर वेळीच रक्त मिळालं तर त्यांचा प्राण निश्चित वाचू शकतो। कॅमेरा पर्सन प्रेमसह तुषार शेटे, TV9।